नियतीचा खेळ किती विचित्र असतो याची प्रचिती देणारी एक हृदयद्रावक घटना नुकतीच घडली। ज्या कोकण कन्यांनी अथांग आकाशात भरारी घेण्याचं स्वप्न पाहिलं ते प्रत्यक्षात आणलं आणि आपल्या पंखांनी आकाशाला गवसणी घातली, त्याच कोकण कन्यांचा नियतीनं एका क्षणात घास घेतला। अहमदाबाद इथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात रोशनी राजेंद्र सोनघरे, अपर्णा महाडिक आणि मैथिली मोरेश्वर पाटील या 3 तरुणींना आपले प्राण गमवावे लागले। त्यांच्या अकाली निधनानं केवळ त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण कोकणावर आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बुरी गावची रोशनी राजेंद्र सोनघरे, चिपळूण तालुक्यातील धामेली गावची अपर्णा महाडिक आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील न्हावा गावची मैथिली मोरेश्वर पाटील या तिघींचीही पार्श्वभूमी जरी वेगळी असली तरी त्यांचं स्वप्न एकच होतं, हवाई सुंदरी बनण्याचं। लहानपणापासूनच विमानात बसून आकाशात उंच भरारी घेण्याचं, जगातील विविध संस्कृती अनुभवण्याचं आणि त्यातून आपलं जीवन समृद्ध करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं। हे स्वप्न केवळ एक दिवा स्वप्न नव्हतं, तर त्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक अडचणींवर मात केली। रोशनी सोनघरे हिनं लहानपणापासूनच हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं। कोकणातील एका सामान्य कुटुंबातून येऊन तिनं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घेतली। तिचं स्वप्न पूर्ण झालं। ती अहमदाबादला आपल्या कामावर रुजू होण्यासाठी गेली होती आणि नियतीनं घात केला। गुरुवारी तिनं आईवडिलांचा निरोप घेतला, तो कायमचाच ठरला। अपर्णा महाडिक, वय वर्ष 35, एअर इंडियात हवाई सुंदरी म्हणून त्या कार्यरत होत्या। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामेली या छोट्या गावातून येऊन त्यांनी आकाशाला गवसणी घातली होती। त्यांचं कर्तृत्व हे अनेकांसाठी प्रेरणादायी होतं। आपल्या कामाप्रती निष्ठा आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याची त्यांची ध्येयवेडी वृत्ती ही वाखाणण्याजोगी होती। मैथिली मोरेश्वर पाटील, अवघ्या 23 वर्षांची, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील ही तरुणी याच अपघातात बळी पडली। तिनंही हवाई सुंदरी बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते पूर्णही केलं। तिच्या पुढे अजून संपूर्ण आयुष्य होतं, अनेक स्वप्न होती, पण काळानं तिच्यावर अचानक घाला घातला। या 3ही कोकण कन्यांनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आकाशात झेप घेतली। त्यांच्या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण कोकणाला अभिमान वाटत होता। कोकणच्या मातेतील मुलींनी आपलं कर्तृत्व सिद्ध करत जगात आपलं नाव रोशन केलं होतं। त्यांची कहाणी ही अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत बनली होती। त्यांच्याकडे पाहून इतर तरुणींनाही असेच मोठे स्वप्न पाहण्याची आणि ती प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा मिळाली असती, पण नियतीला हे मान्य नव्हतं। अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाचं विमान अपघातग्रस्त झालं आणि या 3ही स्वप्नांचा अंत झाला। हा अपघात केवळ एका विमानाचा अपघात नव्हता, तर तो अनेक स्वप्नांचा, अपेक्षांचा आणि भविष्याचा विध्वंस होता। या 3ही तरुणींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। ज्या मुलींना त्यांनी मोठं केलं, ज्यांच्या उज्ज्वल भविष्याची त्यांनी स्वप्न पाहिली, त्या मुलींचे असे अकाली जाणं हे त्यांच्यासाठी असह्य दुःख आहे। त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसणं हे आपल्या कोणाच्याच हातात नाही। त्यांचं दुःख शब्दात व्यक्त करणं कठीण आहे। या अपघातानं पुन्हा एकदा जीवनाच्या अनिश्चिततेची जाणीव करून दिली आहे। आपण सगळेच भविष्याची स्वप्न पाहतो, योजना आखतो, पण एका क्षणात सारं काही बदलू शकतं हे या घटनेनं दाखवून दिलं। या घटनेतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की आजचा दिवस जगा, आपले स्वप्न पूर्ण करा आणि आपल्या प्रियजनांसोबत प्रत्येक क्षण आनंदात जगा। रोशनी, अपर्णा आणि मैथिली या 3ही कोकण कन्यांनी आपल्या जीवनात धैर्यानं आणि जिद्दीनं आपली स्वप्न पूर्ण केली। त्या आपल्यासाठी कायमच प्रेरणास्त्रोत राहतील। त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे असीम दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना। त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही, पण त्यांची स्वप्नपूर्तीची कहाणी कायम स्मरणात राहील। या दुर्दैवी घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की जीवन हे क्षणभंगूर आहे, पण त्यातील स्वप्न आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जिद्द ही अमर असते। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।